नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। नमस्कार, तुम्ही पाहत आहात मॅक्स मंथन डेली। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात आज प्रशासकीय अनागोदींचा पाढा जाहीरपणे वाचला गेला। निमित्त होते पंचायत समितीच्या वतीने आयोजित वार्षिक आमसभा आणि पाणी टंचाई आढावा बैठक। मात्र ही सभा केवळ चर्चेची ठरली नाही, तर ती ठरली प्रशासकीय कारभाराचे वाभाडे करणार। आपटी येथील महिला प्रतिनिधी कविता धुर्वे यांनी ज्या आक्रमकतेने अधिकाऱ्यांना धारावर धरले त्याने संपूर्ण सभागृह अवाक झाले। कविता धुर्वे यांनी आपल्या गावातील विदारक स्थिती मांडताना विचारले की 2 वर्षापासून पाठपुरावा करूनही सौर ऊर्जा संच का बसवले नाहीत, पाईपलाईनचे कामे अर्धवट का आहेत। इतकेच नाही तर उघडलेले रस्ते आणि पावसाळ्यामुळे दुरावस्था झालेली स्मशानभूमी या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर त्यांनी प्रशासनाचा पंचनामा केलाय। स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणेही कठीण झाले असूनही अधिकारी ढिम्मे कसे, असा संतप्त सवाल त्यांनी विचारलाय। सर्वात मोठा बॉम्ब त्यांनी टाकला तो ग्रामसभेच्या पारदर्शकतेवर। सभेला सरपंच किंवा महत्वाचे लोक नसतानाही ग्रामसेवक इतिवृत्त कसे काय लिहू शकतात? ग्रामसभा काय फक्त कागदी घोडे नाचवण्यासाठी आहेत का? या त्यांच्या रोखठोक प्रश्नामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली। या सभेला माजी आमदार डॉक्टर अशोक उईके, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, गट विकास अधिकारी केशव पवार आणि इतर सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई आणि घरकुली योजनेच्या रखडलेल्या कामावरूनही ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। आता कविता धुर्वे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर प्रशासन खरोखरच ठोस पावले उचलणार की पुन्हा एकदा ही आश्वासने कागदावरच राहणार, याकडे संपूर्ण राळेगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे। यवतमाळच्या या विशेष वृत्तांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली। कॅमेरामॅन नरेश राऊत, यवतमाळ। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।